Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we learn 8th standard mathematics practice set 11.2. First question is the observe the following graph and answer the questions. आता या ठिकाणी आपल्याला हा एक ग्राफ दिलेला आहे आणि त्यावरनं आपल्याला इकडे 5 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर त्याप्रमाणे आपण त्याचे फॉलोअप्स करूया. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे स्टेट द टाइप ऑफ द ग्राफ. म्हणजे आपल्याला या ग्राफचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. त्यासाठी आपण प्राथमिकला असताना दोन प्रकारचे बार शिकलेलो होतो, बार ग्राफ आणि जॉईंट बार ग्राफ. पहिल्या बार ग्राफ मध्ये फक्त एकच बार होतो आणि दुसरा प्रकार जो आहे जॉईंट बार ग्राफ, त्यामध्ये दोन बार शेजारी शेजारी असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला तिथे सोल्युशन दिलेलं असतं. पण आता यामध्ये एकाच बार मध्ये दोन डिवाइड केलेले आहेत, याला म्हणतात सब डिवाइडेड बार ग्राफ. ओके, म्हणजे या प्रश्नाचा आन्सर काय होणार आहे, स्टेट द टाइप्स ऑफ द ग्राफ इज द subdivided bar graph. Then second question, how much is the savings of वैशाली in the month of April. म्हणजे वैशालीनी एप्रिल महिन्यात केलेली सेविंग किती आहे ती आपल्याला सर्च करायची आहे. आता या ठिकाणी एप्रिल महिन्यासाठी आपल्याला या बार मध्ये ब्ल्यू कलर दाखवलेला आहे आणि वैशालीचा नंबर दाखवलेला आहे 5th नंबर. म्हणजे 5th नंबरचा जो बार आहे तो आपल्याला रिफर करावा लागेल आणि त्याचा ब्ल्यू कलर, मतलब ब्ल्यू कलर आपल्याला दाखवत आहे 600. म्हणजे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर होणार आहे द सेव्हिंग्ज ऑफ द वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल इज द ₹600. देन थर्ड क्वेश्चन इज द हाऊ मच इज द टोटल ऑफ सेव्हिंग्ज ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. आता सरोजने केलेली सेव्हिंग मार्च आणि एप्रिल महिन्यातली किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता या ठिकाणी एप्रिल महिन्यासाठी ब्ल्यू कलर दाखवलेला आहे, हे आपण आत्ताच पाहिलं, आणि मार्च महिन्यासाठी व्हाईट कलर आहे. आणि आपल्याला सेव्हिंग शोधायची आहे सरोजची. सरोजचा नंबर आहे 2nd नंबर, म्हणजे आपल्याला 2nd नंबरचा जो बार आहे तो बघावा लागणार आहे. आता यामध्ये दोन्ही महिन्यांची विचारलेली आहे, मार्च आणि एप्रिल महिन्याची, त्यामुळे टोटल आपल्याला पूर्ण बघायची आहे. मग आता या बारची जी टोटल आहे ती आहे 800. म्हणून आपला आन्सर होणार आहे द टोटल ऑफ सेव्हिंग्ज ऑफ सरोज in the month of March and April is ₹800. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन इज द हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग्ज ऑफ सविता दॅन द टोटल सेव्हिंग्ज ऑफ मेघा. म्हणजे आता यामध्ये सविताची सेव्हिंग ही मेघनापेक्षा कितीनी जास्त आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आता टोटल सेव्हिंग म्हणून एप्रिल आणि मार्च या दोघांचा आपल्याला विचार करायचा आहे, त्यामुळे फुल बार आपल्याला बघावा लागणार आहे. आता यामध्ये टोटल सेव्हिंग्ज ऑफ सविता दिलेली आहे 1000. फर्स्ट बार आपण रिफर केला तर त्यामध्ये दिसेल आपल्याला, आणि मेघाची जी सेव्हिंग्ज आहे ती आहे 500. त्यामुळे इथं आपला आन्सर होणार आहे 1000 मायनस 500 इज इक्वल टू ₹500. Therefore, the total savings by Savita is ₹500 more than that of Megha. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन विचारलेला आपल्याला whose savings in the month of April is the least. म्हणजे एप्रिल महिन्यात सर्वात कमी सेव्हिंग कोणाची आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता एप्रिल महिन्यासाठी आपल्याला ब्ल्यू कलर या ठिकाणी डोनेट केलेला आहे. त्यावरून हे जे 5 ग्राफ आहेत त्यावरून इथे जे 5 बार दिलेले आहेत ते आपल्याला रिफर करावे लागतील. यामध्ये सगळ्यात कमी ब्ल्यू कलर कोणता बार दाखवत आहे तर 4th नंबरचा. मग तो 4th नंबरचा बार कोणाचा आहे तो मेघाचा आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळत आहे मेघा. म्हणजे द सेव्हिंग्ज ऑफ मेघा इज द लिस्ट इन द मंथ ऑफ एप्रिल इज द अवर आन्सर. Question number 2. The number of boys and girls in standard 5 to standard 8 in a ZP school is given in the table. Draw a subdivided bar graph to show the data. आता या ठिकाणी आपल्याला सबडिवायडेड बार ग्राफ आपल्याला इथे काढायला सांगितलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी स्केल दिलेली आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स, आणि हा आपल्याला चार्ट दिलेला आहे. आता हा चार्ट आपण पहिले फिल करून घेऊ. आता इथे स्टँडर्ड 5, 6, 7 आणि 8 या ठिकाणी बॉईज दिलेले आहेत आणि या इथे
गर्ल्स दिलेले आहेत. म्हणजे टोटल स्टुडंट्स आपल्याला पहिले काढायचे आहेत. मग टोटल स्टुडंट 34 + 17 इज इक्वल टू 51. 6 स्टँडर्डमधले बॉईज आहेत 26 आणि गर्ल्स आहेत 14. यांची ॲडिशन जर का केली तर टोटल स्टुडंट होत आहेत 6 स्टँडर्डमधील 40. 7 स्टँडर्डमधील बॉईज 21 आणि गर्ल्स 14 यांची ॲडिशन जर का केली तर आन्सर होत आहे 35 इज द टोटल स्टुडंट ऑफ द 7 स्टँडर्ड. 8 स्टँडर्डमध्ये बॉईज दिलेले आहेत 25 आणि गर्ल्स दिलेले आहेत 20. यांची ॲडिशन जर का केली तर टोटल स्टुडंट ऑफ 8 स्टँडर्ड इज इक्वल टू 45. ओके. आता त्यांनी आपल्याला पहिली स्केल दिलेले आहे तर ते स्केल पहिले आपल्याला या ग्राफ पेपरवरती लिहून घ्यायचं आहे. मग आता स्केल आपल्याला किती दिलेली आहे तर ऑन वाय ॲक्सिस. आता पहिले आपण इथं हे लिहायचं काम करायचं आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. म्हणजे यामधील 1 सेंटीमीटर जी आहे ती डिनोट करत आहे 10 स्टुडंट. आता ग्राफ काढताना नेहमी स्केलचा वापर करायचाच आहे. म्हणजे आपल्या ज्या लाईनी असतात त्या कट टू कट व्यवस्थित येतात, लाईन सरळ येतात. आणि आता या ठिकाणी आपण जेव्हा हा प्रॉब्लेम सोडू तेव्हा तुम्ही नक्की पेन्सिलचा वापर करा. पण आता या व्हिडिओमध्ये मी जर का पेन्सिलचा वापर केला तर डार्कनेस कळणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला नीट त्याचा इफेक्ट जाणवणार नाही. त्यासाठी मी ब्लॅक पेनचा वापर करणार आहे. पण तुम्ही जेव्हा घरी याचा अभ्यास करताल तेव्हा पेन्सिलचाच वापर करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस काढायचे आहेत. आता एक्स ॲक्सिस काढताना नेहमी हॉरिझॉन्टलच काढायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ही डार्क जी लाईन असती यामधली त्याच्यावरती आपल्याला काढायचं आहे एक्स ॲक्सिस. ह्याला नाव पण द्यायला विसरायचं नाही. एक्स आणि जी व्हर्टिकल येणार आहे आपली ती येणार आहे वाय ॲक्सिस. ती सुद्धा डार्क लाईनवरतीच काढायची आहे. आणि याला पण नाव द्यायला विसरायचं नाही, वाय. आता या ठिकाणी आपल्याला स्केल दिलेला आहे ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. मग आता इथे जे येणार आहेत आपले ते स्टुडंट येणार आहेत. त्यामुळे वाय ॲक्सिसवरती आपण नाव टाकून देऊया नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स. ओके. कारण की या ठिकाणी आपल्याला बॉईज आणि गर्ल्स दिलेले आहेत आणि आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफ काढायचा आहे, त्यामुळे तसं हेडिंग दिलेलं आहे. आणि आता त्यामुळे एक्स ॲक्सिसवरती आता हे दिलेले आहे स्टँडर्ड, म्हणजे इथे येणार आहे स्टँडर्ड्स. आता मुलांचं प्रमाण जर का तुम्ही पाहिलं तर 34, 26, 21, 25. म्हणजे आपल्याला इथे कसे नंबर घ्यायचे आहेत ते आपल्याला इझिली कळेल. त्यासाठी आता आपण 10, 20, 30, 40 याप्रमाणे आपण घेऊया. आता हे सुद्धा घेताना 1-1 सेंटीमीटर जे आहे, म्हणजे ही जी ब्रॉड लाईन आहे आणि ही जी ब्रॉड लाईन, या दोघांमध्ये बघा छोट्या छोट्या ज्या लाईन दिसतात तर त्या 10 लाईन्स आहेत. आता या जिथं ब्रॉड आहे तिथे, म्हणजे इथे मी खून करते म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. अजून लागले तर आपण वरती लिहून घेऊया. आता इथे आपल्याला एक्स ॲक्सिसवरती स्टँडर्ड दाखवायचे आहेत. आता स्टँडर्ड आपल्याला 5th, 6th, 7th आणि 8th दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला फॉलोअप करायचं आहे. तर पहिलं दिलेलं आहे 5th स्टँडर्डसाठी 34 बॉईज आहेत आणि गर्ल्स आहेत 17, म्हणजे टोटल स्टुडंट आहेत 51. मग आता त्यासाठी आपल्याला पहिले 51 वरती मार्किंग करून घ्यावी लागेल आणि त्याप्रमाणे बार ग्राफ ड्रॉ करावा लागेल.
आता बारग्राफ ड्रॉ करताना हे 1 सेंटीमीटरचं अंतर आहे, ते आपल्याला विचारात घ्यायचे नाही आहे. त्याच्या पुढील आपल्याला सुरुवात करायची आहे. मग आता टोटल आहे 51, म्हणून इथे येईल ते आणि इथून म्हणजे जी ब्रॉड लाईन आहे त्याच्या पुढं अजून एक लाईन ड्रॉ करायची आहे. आता यामधील बॉईज आहेत 34 आणि गर्ल्स आहेत 17. मग आता 34साठी इथे 34, आता इथे या लाईनला होत आहे 30, त्यानंतर 31, 32, 33, 34. मग इथं आपल्याला मार्किंग करावी लागेल. म्हणजे हे झाले 34 आणि ॲटोमॅटिकली 17 इथं गर्ल्स झालेले आहेत. आता हे डिनोट कसं करायचं, तर आता डिनोट करण्यासाठी इथं आपण बॉईजसाठी आणि इथे गर्ल्ससाठी. आता बॉईजसाठी आपण स्लेंटिंग लाईन घेऊ आणि गर्ल्ससाठी रिकामं ठेवूया आपण. आता बॉईज 34 आहेत, त्यामुळे मग इथं तशी डिझाईन करून घ्यायची आपल्याला बारला. आणि ह्याला नाव देऊया आपण 5th स्टँडर्ड आहे म्हणून 5th. ओके. आता हे जे आपण दिलेले आहे ते बॉईज आणि हे दिलेले आहे गर्ल्स, त्यावरून आपल्याला 5th स्टँडर्डमध्ये बॉईज किती आहेत तर 34 आहेत आणि उरलेले 17 जे आहेत ते गर्ल्स आहे. हे डिनोट होत आहे. आता सेकंड स्टँडर्ड पाहणार आहोत. सेकंड स्टँडर्ड 6th आहे, त्यासाठी बॉईज दिले 26, गर्ल्स दिलेत 14 आणि टोटल स्टुडंट आहेत 40. आता हे ड्रॉ करताना सुद्धा हा इथला पोर्शन सोडून द्यायचा आपल्याला, लगेच जॉईंट नाही करायचं त्याला. 1 सेंटीमीटरचं पोर्शन सोडून दिल्यानंतर जी लाईन येते तिथून पहिले 40 आपल्याला इथं घ्यावं लागेल. आणि बॉईज आहेत 26, त्यामुळे इथं या लाईनला 20 येईल, इथे 25 येईल आणि अजून एक घेतली तर 26 येईल. बॉईजसाठी अशी डिझाईन आपल्याला करायची आहे. म्हणजे आता या झाले बॉईज आणि हे झाले गर्ल्स स्टँडर्ड 6. आता 7th स्टँडर्डसाठी परत 21 बॉईज आहेत आणि गर्ल्स आहेत 14, टोटल आहेत 35. म्हणजे पहिले आपल्याला 35 वागावं लागेल. परत 1 सेंटीमीटरचा हा कॉलम सोडून द्यायचा आणि 35 घ्यायचा आहे. आता 35 म्हणजे इथं 30 येत आहेत आणि +5 म्हणजे इथे 35. बॉईज आहेत 21, गर्ल्स 14. मतलब 21साठी ही जी लाईन येते ती 20 आणि +1 म्हणजे 21. आता बॉईजची डिझाईन स्टँडर्ड 7th, त्यानंतर आता 8th स्टँडर्ड 25 बॉईज आणि गर्ल्स आहेत 20, टोटल नंबर ऑफ स्टुडंट 45. तर यासाठी परत 1 सेंटीमीटर सोडून द्यायचं आहे आणि 45 म्हणजे आता हा 40 आणि +5 म्हणजे इथे येईल 45. बॉईज 25, इथे येते 20 आणि हा +5.
8th स्टँडर्ड. मग आता आपल्याला त्यांनी क्वेश्चन काय विचारलेला होता, तर ड्रॉ अ सब डिवायडेड बार ग्राफ टू शो द डाटा. आता या ह्याला सब डिवायडेड बार कसं म्हणता येईल, कारण की हा एकच बार आपण काढलेला आहे आणि या बारमध्ये 2 इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, बॉईज आणि गर्ल्स. याला म्हणतात सब डिवायडेड बार ग्राफ. ओके. आता 5th स्टँडर्ड 51, 6th स्टँडर्ड 40, 7th स्टँडर्ड 35, 8th स्टँडर्ड 45. ओके. अशा प्रकारे हा आपला बारग्राफ तयार झालेला आहे. आता यामध्ये दक्षता काय घ्यायची आहे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना, की जेव्हा हा बारग्राफ आपण काढतो तेव्हा आपण एक गोष्ट विसरतो, की या ॲक्सिसला आपण नाव द्यायला बऱ्याच वेळ विसरतो. तर हे यात जर का आपण नावं द्यायला विसरलो तर आपलं तिथं 1 मार्क डिलीट होतो आणि इथं 0 काढायला विसरायचं नाही. ओके. कारण की नंबरची सुरुवात 0 पासून होत असते. हा जो पॉईंट असतो याला 0 म्हणतात. आणि बारग्राफ काढताना व्यवस्थित डिस्टन्स वगैरे ठेवून आणि या ज्या छोट्या छोट्या लाईनी असतात त्या व्यवस्थित बघायच्या आहेत आणि त्याप्रमाणेच आपल्याला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आणि हे नावंसुद्धा टाकायला विसरायचे नाही आहेत, म्हणजे आपल्याला आउट ऑफ मार्क पडायला सोपे जाईल. थर्ड क्वेश्चन, इन द फॉलोइंग टेबल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इन द इयर 2016 अँड 2017 इन 4 towns इज गिवन. शो द डाटा विथ द हेल्प ऑफ सब डिवायडेड बारग्राफ. म्हणजे आपल्याला परत बारग्राफ काढायचा आहे, सब डिवायडेड बारग्राफ. त्यासाठी आता आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 2016 आणि 2017 साली किती झाडांची लागवड झालेली आहे ते दाखवलेलं आहे. आणि त्यासाठी 4 गावांची नाव दिलेली आहेत, कर्जत, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा. आता 2016मध्ये कर्जत तालुक्यामध्ये 150 झाडांची लागवड झाली, वडगावमध्ये 250, शिवापूरमध्ये 200, खंडाळामध्ये 100. आणि 2017मध्ये कर्जतमध्ये 200, वडगावमध्ये 300, शिवापूरमध्ये 250 आणि खंडाळामध्ये 150. आता पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये किती झाडांची लागवड झाली या 2 वर्षामध्ये त्याचं आपण ॲडिशन करून घेऊ. 150 + 200 इज इक्वल टू 350. वडगाव तालुक्यातील 250 आणि 300 म्हणजे 550. ओके. 550. 200 + 250 इज इक्वल टू 500. 450. 100 + 150 इज इक्वल टू 250. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी स्केल दिलेलं नाही आहे, तर स्केल आपल्याला मान्य करावे लागेल. आता 350, 550, 450, 250 असं प्रमाण आहे. मग त्यासाठी आपल्याला वाय ॲक्सिसवरती योग्य प्रमाण कोणतं घेता येईल, तर 100चं घेता येईल. मग आता त्यासाठी मी ते लिहून टाकते. स्केल ऑन वाय ॲक्सिस. वन सेंटीमीटर इज इक्वल टू 100. ट्रीज दिलेले आहेत, आपण सॅपलिंग घेऊ लागलं तर. आणि आता 2016 आणि 2017. आता यासाठी टू 2016साठी डॉटेड घेऊ आपण आणि 2017साठी ब्लॅक ठेवू. एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेस पहिले आपण ड्रॉ करून घेऊया. एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेस ड्रॉ करताना नेहमी या ब्रॉड जी लाईन असते त्याच्यावरतीच करायचं आहे. एक्स वाय, इथे 0 द्यायला विसरायचं नाही. आता एक्स ॲक्सेसवरती आपल्याला हे टाऊन घ्यावे लागतील, त्यासाठी इथं टाऊन नाव देते मी. आणि वाय ॲक्सेसवरती आत्ता आपण जे सांगितलं त्याप्रमाणे, म्हणजे इथं नंबर ऑफ सॅपलिंग्स किंवा नंबर ऑफ ट्रीज. आता 1 सेंटीमीटरचं अंतर.
550पर्यंत आहे, म्हणजे आपल्याला 600पर्यंत लागतील. आता 100, 200, 300, 400, 500, 600, एक जास्त झालं आहे, 700. आता या ठिकाणी फर्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला कर्जतची घ्यायची आहे. कर्जत तालुक्यातील हे टोटल आहे, टोटल सॅपलिंग्स 350 आहे. आता 1 सेंटीमीटर सोडून 350, म्हणजे इथे 300 आणि 400च्या मिडलला. यामध्ये 2016मध्ये 150 आहेत, म्हणजे 100 आणि 200च्या मिडलची रेंज. 2016साठी आपण डॉटेड घेतलेला आहे, म्हणजे हा जो आलेला आहे ब्लँक तो 2017साठी आलेला आहे. आता ह्याला आपण नाव देऊया कर्जत. त्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे वडगावची. आता वडगावसाठी 550, म्हणजे 500 आणि 600ची मिडलची लाईन. टू 2016साठी 250 आहेत, म्हणजे 200 आणि 300च्या मिडलची लाईन. 2016 आपल्याला असं डिनोट करायचं आहे. वडगाव, आता पुढे, आता इथे मी 2 सेंटीमीटरचं अंतर सोडलेलं आहे, तर इथे सुद्धा आपल्याला 2 सेंटीमीटर अंतर सोडायचं आहे, कारण की हे जे नावं आहेत ते नीट बसले नसते. 1-1 सेंटीमीटर जरी सोडलं तरी आपल्याला चालणार आहे. आता पुढे आहे नेक्स्ट इन्फॉर्मेशन शिवापूरची. 2016 200, 2017 250 आणि टोटल आहे 450, म्हणून 450चे आपल्याला पहिले घ्यावे लागेल. मग आता त्यासाठी 2 सेंटीमीटरचं सोडलं म्हणून परत 2 सेंटीमीटर सोडायचं. 450, 400 आणि 500ची मिडलची लाईन. टू 2016साठी दिलेलं आहे 200, डिनोटेड बाय डॉटेड. नेम इज द शिवापूर. शक्यतो इथलं अंतर घेताना आपल्याला 1-1 सेंटीमीटरचंच घ्यायचं आहे. मी हे तुम्हाला 2 सेंटीमीटरचं घेऊन दाखवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. या ठिकाणी त्यासाठी मी घेतलेलं आहे. शक्यतो घेताना 1 सेंटीमीटरचंच घ्यायचं आहे. शिवापूर. त्यानंतर नेक्स्ट आहे खंडाळा. आता खंडाळाचं जे दिलेलं आहे ते आहे 100, 150 अँड 250, म्हणजे टोटल आहे 250. मग आता त्यासाठी 2 सेंटीमीटर सोडले म्हणून 2 सेंटीमीटर, 250 म्हणजे 200 आणि 300च्या मिडल. टू 2016मध्ये 100 आहेत, डिनोटेड बाय, इथे नाव येईल खंडाळा. ओके, अशा प्रकारे हा ग्राफ आपला तयार झालेला आहे. याला म्हणतात सब डिवायडेड बार ग्राफ, कारण की एकाच बारमध्ये 2 प्रकारचे इन्फॉर्मेशन आपण इथे डिनोट केलेले आहेत, 2016 अँड प्लस 2017. Fourth question, in the following table, data of the transport means used by students in 8th standard for commutation between home and school is given. Draw a subdivided bar diagram to show the data. आता या ठिकाणी स्केल दिलेली आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट, म्हणजे आपल्याला तीच घ्यावी लागेल. आणि या ठिकाणी टाउन मीन्स ऑफ कम्युटेशन्स पैठण, येवला आणि शहापूर. सायकल, बस अँड ऑटो ऑन फूट. आता याचं पहिले आपण टोटल करून घेऊया.
पैठणसाठी आहे 5000, येवल्यासाठी आहे 3000 आणि शहापूरसाठी दिलेली आहे 2250. म्हणजे ह्याला मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणायला लागेल आपल्याला. म्हणजे आता पैठणवरनं येणारे जे स्टुडंट आहेत त्यांना शाळेत जाण्यासाठी आणि शाळेतून घरी येण्यासाठी हे माध्यम आहेत. सायकल, बस अँड ऑटो आणि ऑन फूट म्हणजे पायी. मग अशा प्रकारचे हे माध्यम दिलेले आहेत. आता इथे 3 इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला या इकडं जो बार काढायचा आहे त्या बारवरती आपल्याला एकाच बारमध्ये 3 प्रकारचे इन्फॉर्मेशन डिनोट करावे लागणार आहेत. ओके, मग आता त्यासाठी पहिले एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. पहिले आपण स्केल लिहून घेऊया. आता इथे स्केल त्यांनी दिलेली आहे ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर, वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट्स. आता पहिले आपण एक्स ॲक्सिस ड्रॉ करून घेऊ. आणि इथे वाय ॲक्सिस. एक्स या ठिकाणी वाय आणि हा 0. आता वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट आहेत. मग त्यासाठी आता साधारण किती लागतील आपल्याला? इथे जास्तीत जास्त 5000 आहे, म्हणजे 5000पर्यंत आपल्याला काढून घ्यायचे आहेत. 500 सगळं आपण 500च्या पटीतलं लिहून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी हे काय नंबर काय दर्शवत आहे तर त्याचं आपल्याला इथं नाव लिहायचं आहे. हे दिलेलं आहे मीन्स ऑफ कम्युटेशन बाय स्टुडंट्स. आता इथं कम्युटेशन म्हणजेच कम्युनिकेशन आपल्याला म्हणावं लागेल. ओके, म्हणजे आता एक्स ॲक्सिसवरती पैठण, येवला आणि शहापूरची इन्फॉर्मेशन येईल. आता पैठणसाठी त्यांनी दिलेले आहेत टोटल 5000. इथे आहे. आता 3 प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायचे आहेत. आता पैठणवरचे जे स्टुडंट आहेत ते सायकलने येणारे जे आहेत ते 3250. मग त्यासाठी आता हे 3000 आणि आता 250 कसे घ्यायचे तर आता 3500 आणि 3000 यामधील मध्य. आणि बस आणि ऑटोने येणारे जे आहेत ते आहेत 750. मग आता या पुढचे आपल्याला 750 दाखवायचे आहेत. मग आता हा 250 3500पर्यंत 250 आणि प्लस 500 म्हणजे इथे येतील 4000वरती 750. ओके, आणि उरलेले रिमेनिंग जे आलेले आहेत ते ऑन फूट. आता इथे पहिले आपण इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. आता सायकल, बस अँड ऑटो
and then on foot. आता सायकलने येणारे जे आहेत ते आपण असे दाखवूया. ऑटोने येणारे डॉटेड दाखवू आणि फूटने येणारे प्लेन दाखवूया. ओके, मग आता सायकलसाठी होते 3250. मग ते आपल्याला असे डिनोट करावे लागतील. ग्राफ आखताना नक्की पेन्सिलचाच वापर करायचा आहे तुम्हाला, पेनचा वापर करू नका. बस आणि ऑटोसाठी डॉटेड आहे म्हणून इथे डॉटेड, आणि हा जो प्लेन आहे तो ऑन फूट. आता याला नाव द्यायचं आपल्याला पैठण. इथं मी टाऊन लिहिते, म्हणजे एक्स ॲक्सेस काय दाखवत आहे तर टाऊन दाखवत आहे. ओके, आता 1 सेंटीमीटरचा गॅप सोडून पुढची माहिती आपल्याला इथं करायची आहे येवला. आता येवलासाठी पहिले टोटल आपण 3000 आहेत ते पहिले घेऊन टाकू. त्यामधील आता 3 इन्फॉर्मेशन. फर्स्ट आहे सायकल 1500. त्यानंतर सेकंड आहे 500 बस अँड ऑटो. सायकलसाठी स्लेंटिंग लाईन. बस अँड ऑटोसाठी डॉटेड and plane is the on foot. Then name it येवला. आता थर्ड इन्फॉर्मेशन आपल्याला शहापूरची करायची आहे. मग शहापूर याची टोटल आहे 2250. त्यासाठी आता 2000 आणि 2500 यातला जो मिडल जो आहे 2000 आणि 2500 यातला जो मिडल येईल तो येईल 2250. सायकलसाठी दिलेले आहेत 1250. आता 1250 म्हणजे 1000 आणि 1500चा मिडल. बस आणि ऑटोसाठी 500 म्हणजे हा 250 आणि इथला 250 म्हणजे इथे 500 आणि रिमेनिंग इज द ऑन फूट. तर सायकलसाठी स्लेंटिंग लाईन. आणि डॉटेड बस अँड ऑटोसाठी. प्लेन फॉर ऑन फूट. आता ह्याचं नाव आहे शहापूर. ओके, अशा प्रकारे फोर्थ क्वेश्चनचा सुद्धा सब डिवायडेड बारग्राफ झालेला आहे. आता यामध्ये सुद्धा तुम्ही बघता या बारग्राफमध्ये आता कशी माहिती दिलेली आहे. सायकलवरनं येणारे जे स्टुडंट आहेत ते दिलेले आहेत. बस अँड ऑटोवरनं येणारे जे स्टुडंट आहेत ते दिलेले आहे. आणि नेक्स्ट इन्फॉर्मेशन ऑन फूट म्हणजे पायी येणारी जी मुलं आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. म्हणजे एकाच बारमध्ये आपण 3 प्रकारची माहिती आपण इथे दर्शवलेली आहे. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आता आपण 11.3 पाहणार आहोत.